तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये कुंभमेळा, औरंगजेब, त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या अशा विविध मुद्द्यांना हात घातलेला आहे। राज्य सरकारवर त्यांनी जोरदार निशाणा साधलाय। तर निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं। अजित पवार म्हणाले होते पीक कर्जाचे पैसे भरा, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले। तर जास्तीत जास्त आमदार, मंत्री, मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते। मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी काय केलं असा सवाल देखील राज ठाकरेंनी विचारला। तर शिवतीर्थावरून राजगर्जना आपण पाहिलेली आहे। मूळ प्रश्नावरून सरकार आणि मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजे, दिलेल्या आश्वासनांवर प्रश्न विचारला पाहिजे, असं देखील राज ठाकरे म्हणाले। एकूणच हे सगळे मुद्दे या ठिकाणी राज ठाकरे यांनी उपस्थित करत इतका भांबावलेला मराठी माणूस कधीही पाहिला नव्हता, राजकारणाचा इतका झालेला चिखल कधीच पाहिला नव्हता, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय। बीडमध्ये खंडणीला विरोध करण्याचा विषय होता, पण वंजाऱ्यानं मराठ्याला मारलं असं लेबल लावलं गेलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज ठाकरे यांनी परखड भाष्य केलं आहे। तर कबरीवर बोर्ड लावा, मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले। अफजल खानाचा वकील ब्राह्मणच होता। अफजल खानाशी बोलणी करायला गेलेला शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मण होता, असंही राज ठाकरे म्हणाले। तर देशभर विद्युत दाहिन्या झाल्या पाहिजेत, हिंदू धर्मातल्या अंत्यविधीवर राज ठाकरेंनी खरं तर हे मोठं विधान केलंय। स्वराज्यावर चालून आलेले मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होते ना, नाव न घेता राणे यांच्या वक्तव्याचा समाचार राज ठाकरे यांनी घेतला। तर सिनेमानं जागे होणारे हिंदू काहीही कामायचे नाहीयेत, संभाजीराजेंचं बलिदान तुम्हाला आता कळालं का, असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। तर इतिहासावर बोलणारे राजकीय पोळी भाजतात, फक्त माथी भडकवण्याचं काम सुरू आहे, असं परखड मत राज ठाकरे यांनी मांडलंय। तर नदीला माता म्हणतो, मग नद्यांकडे राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष, गंगेत अंघोळ केल्यानंतर अनेक जण आजारी पडल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले। आपणच धर्माच्या नावाखाली नद्या बर्बाद करत आहोत, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर आजूबाजूची वस्ती हटत नाही तोवर नद्या साफ होणार नाहीत, मिठी नदीच्या प्रदूषणाचं हे दृश्य सुद्धा राज ठाकरेंनी या मेळाव्यातनं दाखवलं।